लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पाचगणी न्यूज. सर्वसामान्य जनतेची यावेळेला अपेक्षा होती की काही करून माझ्या रूपानं या मतदारसंघाला मंत्रिपद मिळावं आणि आज आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा यांच्यामुळं आणि या राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या तिघांच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे महायुतीच्या सरकारमध्ये मला कॅबिनेट मंत्री म्हणून मदत पुनर्वसन या विभागावर काम करण्याची संधी मिळाली. याचा निश्चितपणानं आनंद होतो. निश्चितपणानं या राज्यामध्ये अनेक प्रकल्प झाले, मोठे प्रकल्प, छोटे मोठे प्रकल्प झाले. अद्यापही अनेक प्रकल्पग्रस्तांच्या समस्या या सुटलेल्या नाही आहेत. ही काही प्रमाणामध्ये किंवा अंशतः काही वस्तुस्थिती नक्की आहे. आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं म्हणलं तर कोयनेसारख्या धरणाला आज 65 वर्ष होऊन गेली. वीरसारखं सुद्धा धरण आपल्या जिल्ह्यामध्ये त्याला जवळपास 70-75 वर्ष झाली. त्याच्यानंतर धोम असेल, उरमोडी असेल, कन्हेर असेल यासारख्या धरणांची निर्मिती झाली. अनेक धरणांच्या काही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न हे अद्यापही त्या ठिकाणी प्रलंबित आहे. निश्चितपणानं भविष्यामध्ये या विभागाचा मंत्री म्हणून हे प्रश्न प्राधान्यानं मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणानं न्याय देण्याचा अधिकाधिक प्रयत्न हा या निमित्ताने मी करणार. तुम्ही थोडंसं चुकीचं बोलता. मुळामध्ये आता या महायुती सरकारनं या महाबळेश्वर आणि या महाबळेश्वर तालुक्याच्या एकूणच पर्यटनाच्या विकास कामांच्या संदर्भामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. विशेषतः या तालुक्याचे सुपुत्र नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे असतील, अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर शहराला जवळपास 100 कोटीचा निधी आलेला आहे. ती कामं आता प्रगतीपथावर आहेत. काही थोड्याशा लोकांच्या अडचणी होत्या. आता या अडचणी सोडवायला थोडासा वेळ लागतो, परंतु त्याही अडचणी आता मार्गी लागलेल्या आहेत. त्यामुळं महाबळेश्वर शहराचा विकास हा आपल्याला निश्चितपणानं भविष्यात पाहायला मिळेल. त्याचबरोबर प्रतापगडचा विकास आराखडा आम्ही बनवलेला आहे. त्याचंही काम आता आपण बघा, गडावर गेला तर तुम्हाला काम सुरू झालेलं पाहायला मिळेल. क्षेत्र महाबळेश्वरचा जवळपास 197 कोटीचा आराखडा हाही मंजूर झाला आहे. त्याची मिटिंग या आठवड्यामध्ये माझं आजच कलेक्टरांचं बोलणं झालं आणि त्याची मिटिंग या 8 दिवसात घेऊन त्या ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लावून क्षेत्र महाबळेश्वरचा सुद्धा आराखडा वेगानं कसा मार्गी लागेल या संदर्भातला प्रयत्न. त्याचबरोबर तापोळा परिसर अशा या चहू बाजूने या तालुक्याचा पर्यटन विकास हा जोरात त्या ठिकाणी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न निश्चित. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुळामध्ये आता कशा पद्धतीनं होतात, पण माझ्या माहितीनं फेब्रुवारी-मार्चमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे. आता वर महायुतीचं सरकार आहे, वरिष्ठ नेते या संदर्भात काय भूमिका घेत आहेत, त्याच्यानंतर कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जायचं हे ठरेल. ठीक आहे.